थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय दीपेश भोईर स्मृती चषक 2025 रोहा बिग बॅश पावसाळी धमाका ही भव्य दिवस स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिला दिवस दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये दीपेश 11 आदर्श नगर त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना रिषा 11 मोरियाळी या दोन संघादरम्यानची लढत. पंचांचा इशारा पहिलाच बॉल व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिली धाव अवांतरी स्वरूपामध्ये धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. शंतनू अष्टिवकर आणि विजय शेडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आणखीन एक चांगला बॉल दीप सत्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अपट्रॅकर बॉल होता, आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अपट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल केला, फटका मिस टाइम आहे, चुकी होणार नाही. पहिल्या विकेटचं पतंग. महत्वाचं बॅटर शंतनू अष्टिवकर मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट मिळते. अपट्रॅकर बॉल होता, प्रचंड वेग या चेंडूवरती राहिला. बॅटचा स्टिकर वरती चेंडू आदळला आणि शॉर्ट अँड पुल करत असताना बॅटर फसले शंतनू अष्टिवकर. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. अगदी स्वस्तामध्ये शंतनू बाद होत असताना पाहायला मिळाले. मोठी विकेट मिळतीये गोलंदाज दीप सत्वे या गोलंदाजाला. शंतनू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शुभम पाटील यांच्या वरती विश्वास दाखवला जातोय, प्रमोट केलं जाते. तिसऱ्या क्रमांकावरती त्यांना बॅटिंगसाठी धाडलं जात आहे. थोडंसं कोयना संघ अडचणीमध्ये सापडलाय. महत्वाचे बॅटर शंतनू अष्टिवकर नेहमी चांगला खेळ रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये करत असतात आणि आता मात्र स्वस्तामध्ये बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. दीपनं चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल खराब राहिला, वाईट राहिला, त्यानंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला आणि लगेचच पुढचाच बॉलवरती शंतनू अष्टिवकरला मागे परतवलाय. पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल केला गेला, फटका याही वेळेला मिस टाइम आहे. कॅच होऊ शकत नाही. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सुटला जातोय. आणखी एक महत्वाचं बॅटर होते शुभम, त्यांना सुद्धा परतवू शकले असते. क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं तितकीशी महत्वाचं होतं आणि त्यावेळेला एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. एक धाव त्यावेळेला कंप्लीट केली गेली. एका धावाच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा दोन्ही अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती. दीप चांगली गोलंदाजी करतात. अचूक माराची, भेदक माराची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यावेळेला आउटसाइड धावस्तंभ हा चेंडू हाताळला गेलाय. बराचसा बाहेरून जाणारा हा बॉल पंच परशुतमचे भगत सर यांच्या माध्यमातून दर्शवण्यात येतोय की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. अप्रतिम फटका केलाय. डीप कव्हर मध्ये खाली क्षेत्र आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार. धावा 6. षटकार येतो. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. चौकार आहे. ओके यस 4 धावा. 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला. धावफलकावरती धावा संख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून टप्पा पडला. आउट स्विंग होत असताना चेंडूला आपण पाहतोय. नंतर व्हाईटच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धाव संख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. डाव सांभाळायचा खऱ्या अर्थानं शुभम पाटील आणि त्याच्या साथीला बॅटिंग करत असताना विजय शेडगे या दोन्ही बॅटर्सला. यावेळेला अडबा पाटणं खेळायचं होतं. बॅटच्या ठोबा चेंडू आदळला गेला. विकेट किपर बॉलवरती आले तुषार कांबळे. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. पहिला 5 बॉल मध्ये प्रभावित केलं गोलंदाज दीप सत्वेनं. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. भेदक माराची गोलंदाजी आणि त्याही पलीकडे त्याच्याकडे असलेला वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर याही वेळेला फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत, खाली क्षेत्र राहिलंय. तुषार कांबळे बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल मात्र या वेळेला कंप्लीट केली जाते. पहिलं षटक इथे संपुष्टात येईल. पहिला 6 बॉलचा खेळ संपेल आणि पहिला 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 10 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पहिला ओव्हरमध्ये शंतनू अष्टिवकर बाद झाले. असं वाटलं होतं की धावसंख्या आता मात्र इथे मोठ्याच्या स्वरूपात पाहायला मिळणार नाही. परंतु विजय शेडगे
हार मानायला तयार नाही आहेत. विजयच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलाय आणि त्यानंतर धावफलक सुद्धा फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला ओव्हरमध्ये 10 आल्यात. इथून येणाऱ्या 18 बॉलमध्ये मोठी धावसंख्या उभारायची असेल तर विजय शेडगे आणि शुभम पाटील या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड होणं तितकीशी महत्वाची आहे. आणि त्या क्षणाला कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरने खेळायचं आहे, धावा मोठ्या स्वरूपात बनवायच्या आहेत. कारण की आदर्श नगर हा संघ सुद्धा कमी थाटणीचा नाही आहे. कारण की तुषार कांबळे सारखा एक महत्वाचा फलंदाज या संघाकडे सुद्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बराचसा बाहेर. पुन्हा एकदा पंच वळले दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा. एक गडा समोबदलामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. विनायक अर्थातच विनू गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवफ्रॉम द बॉडी चेंडू टाकण्याचे प्रयत्न गोलंदाज विनू यांच्या माध्यमातून केले जातात. त्यावेळेला अपयश त्याचा वाटेल येतोय. दुसरा हा बॅक टू बॅकचा वाईड आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अवांतरित स्वरूपामध्ये धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. शुभम पाटील आणि विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. धावा बनवायच्या, धावा बनवणं तितक्याशा महत्वाच्या. संघाचा सरसेनापती अगदी स्वस्त्यामध्ये मैदानाचा बाहेर परतला, काही हरकत नाहीये. आपण सुद्धा रिशा 11 मोरे संघाचे शिलेदार आहोत. आम्ही सुद्धा धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय आणि आम्ही सुद्धा धावा बनवू शकतोय हे दाखवून द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेला आक्रमण डीप कव्हर मध्ये अप्रतिम फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शुभम पाटीलचा हा बार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 6 धावा. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न कव्हर रिझन मध्ये हा फटका खेळला. 6 धावा त्याचा बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 18 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना दीप पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती आहेत. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विनू यांच्या माध्यमातून टप्पा पडला. प्रचंड वेगाने बॉल विकेट किपर तुषार कांबळे अर्थातच देवा याचा वैध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलं गेलं. धावफलकावरती धावा 18 अंकावरती आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. प्रचंड वेग, त्यावेळेला अनएक्सेप्टेड बाउन्स. बरीचशी उंची चेंडून गाठली आहे. पंच मात्र दंडिस्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा. त्यावेळेला 1 बाउन्सची सुद्धा वॉर्निंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दीपू विनू यांना मात्र दिली जाते. 19 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडला. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे. या टप्पा त्याचा सुद्धा चांगल्या थाटणीचा आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा बॉल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक 19 अंकावरती स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा विनू तयार होतात. समोर आक्रमण केलं. फटका मिसतोय. हर्ष बॉलच्या खाली. चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतक. बॅटर शुभम पाटील मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट मिळतीये. शुभम पाटीलनं डाव सांभाळला होता, ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळाले होते. ते बॅटर आता मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नव्हता आणि फटका फसला गेला. आणि त्यावेळेला विकेटचं पतक मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी विनायकांच्या माध्यमातून आपण पाहिले. पहिले 2 बॉल वाईट स्वरूपाचे राहिले. तदनंतर षटकार जरूर त्यांच्या विरोधामध्ये आला, परंतु तदनंतर कमबॅक कसं करायचं ते मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवून दिलंय. 2 बॅक टू बॅकचे निर्धाव स्वरूपाचे चेंडू आणि आता शुभम पाटीलला सध्याचा गडीला मैदानाचा बाहेर परतवलाय. शुभम बाद झाले तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल विनू. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. व्हाईटच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा संख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. बॅटिंग करणारा संघ रिशा 11 मोरेआळी. कोलबटापाचा बॉल हलक्यातनं स्टिअर केले. स्वतः गोलंदाज बॉल वरती आल्यात. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धाव संख्या 21 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम 1 बॉल येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी विनूने केली आहे. पहिल्या बॉल मध्ये थोडेसे महागडे राहिले होते, परंतु तदनंतर कमबॅक सुद्धा तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये केला.
पिच बॉल समोर आक्रमण केलंय, अप्रतिम फटका, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. विजय शेडगे यांच्या बॅटमधनं षटकार येतोय, स्लॉट मध्ये चेंडू होता पाहिलं. त्यानंतर समोरच्या दिशेला अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना बॉलला फेकून दिलं सीमा पार, षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला विजयच्या बॅटमधनं. 6 धाब्याच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये. पहिला 12 बॉलचा खेळ संपतोय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. बॅटिंग करत असताना रिषा 11 मोरेआळी संघाची 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. हर्ष एक चांगले ऑलराऊंडर म्हणून दीपेश 11 आदर्श नगर या संघाकडून सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली. बॅटिंगला आले, प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. गोलंदाजीला आले, गोलंदाजी सुद्धा अप्रतिम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलाच बॉल अडबा बॅट नॉन सेटला खेळत असताना बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 6 धावा. 6 धाब्याच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना धावफलकावरती धाव संख्या 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक अपट्रॅकर बॉल होता, आडवा बॅटने करत असताना ऑनसाईडला लंगी कापेट डीप मध्ये प्रोडक्शन प्रचंड वेगानं क्षेत्ररक्षक बॉल वरती आल्यात. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न त्यावेळेला केला गेला आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धाव संख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, लाईक बिफोर द विकेट, अगदी इस्टॅनच्या मधोमध बॅटरला पकडला गेला. विकेट होईल पतंग. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. बॅटर कुणाल आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल LBWच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर परतलेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इन ॲट नंबर 5 साजेश अर्थात आऊ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत आपण 3 चेंडूंचा खेळ पाहिला. 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. एक महत्वाचे विकेट जिथे कुणालला या ओव्हरमध्ये हर्षनं बाद केलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक महत्वाचे खेळाडू बॅटिंग मार्कवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या वेळेला मोठमोठे फटके खेळण्यासाठी साजेश नेहमी ओळखले जातात. डावखुरी हाताचे बॅटर म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेले त्यावेळेला रोहा तालुक्याचा युवराज सिंग म्हणून ज्याला सातत्यानं उपमा दिली जाते तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. धावा बनवायच्या आहेत कारण की समोरचा संघ एक मातब्बर संघ आपल्या समवेत खेळतोय. त्या संघाला पहिल्याच पूर्वार्धामध्ये एक मोठा टेम्पो सेट करायचा, त्या अनुषंगाने मोठ्या फटक्यांची आवश्यकता. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवा टप्प्याचा बॉल आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती उत्तर सापडत नाही आहे साजेशाच्याकडे. चांगली गोलंदाजी हर्ष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला प्लेड ऑन, बाटची कड आणतात, नंतर एस्टांवरती चेंडू आदळलाय. साजेश आले, साजेश मैदानाच्या बाहेर परतले सुद्धा. महत्वाची विकेट मिळते. बॅटर साजेश मैदानाच्या बाहेर. महत्वाचं बॅटर मैदानाच्या बाहेर झालेत. साजेश नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्पा चौथा त्याच्यावरती उत्तर सापडलं नाही. त्यानंतर आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला. कव्हर रिझन मध्ये खेळायचा होता बॅटची आतली कडा आणि त्यानंतर एस्टांवरती चेंडू प्लेड ऑन होत असताना बॅटर साजेश आपल्याला पाहायला मिळाले. विकेट्स पतंग झाले आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. आणखीन एक डावखुरी हाताचा विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलं असे सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम एक बॉल येणं बाकी आहे. पिच बॉल लॉप केला, फटका याही वेळेला अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल निघून चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या षटकाची सुरुवात सुद्धा षटकारानं झाली आणि शेवट सुद्धा षटकारानं होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 18 बॉलचा खेळ संपुष्टामध्ये आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 41 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते.
18 बॉलमध्ये 41 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या षटकामध्ये दीप सत्वे आले, 10 धावा त्यानं खर्च केल्या. तदनंतर गोलंदाजीला विनायक आले. विनायक मात्र खूप सारे महागडे ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 17 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. तदनंतर हर्ष आले आणि हर्ष मात्र 14 धावा खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अशा एकंदरीत धावफलकावरती धावा 41 आतापर्यंत बनवल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये तुषार कांबळे अर्थातच देवा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तुषारनं सुद्धा पहिला मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. बॅटिंग करत असताना 20 धावांचं योगदान आणि डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार तो राहिला. तो सध्याच्या घडीला याही मॅचमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्लोवर 1 लाईक कटरचा वापर केला गेला. टप्पा पुढला, काटा चेंडून बदलला. तदनंतर विजय थोडेसे चकित झालेला आपल्याला पाहायला मिळाले, कारण की सरप्राईज डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. तुषार कांबळे यांच्या माध्यमातून चकले गेले बॅटर आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. रनवेवरती दाखल झाले. थोडासा बिघाड आला. पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल चांगल्या ताटणीचा निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडतोय. आउट स्विंग होत असताना चेंडूला आपण पाहतोय. सिक्सरचा हा चेंडू वापरला जातोय. अगदी जर एकंदरीत पाहिला तर हवेवरती हा चेंडू स्विंग होतोय. राणा मोरेनं पहिल्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी केली. हा चेंडू हाताळत असताना या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तुषार. स्लोवर 1 लेग कटरचा वापर वारंवार केला जातोय. सीम वरती तो गोलंदाजी करतोय. चेंडूची त्यानं पाहणी केली आहे. चेंडू कशा पद्धतीनं वळवायचा, चेंडूची सीम कशा पद्धतीनं पकडायची त्यानं ठरवलं आणि सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅटिंग करत असताना विजय आघाडीला आले आणि मोठे फटके ज्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले त्या विजयना आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये थांबवला गेलाय. हाफ ट्रॅकर बॉल पाडल स्वीप केला गेलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव घेत असताना विजय शेडगे यांना मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. विकेटचा होईल पतंग. बॅटर विजय मैदानाच्या बाहेर. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न केला. विजय बाद झालेत. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावा धावफलकावरती आहे. त्या षटकाचे पहिले 4 बॉल आपण पाहिलेत. पहिले 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. तदनंतर चौथा बॉलवरती 2 धावा तुषारनं खर्च केल्यात. नवीन बॅटर सौरभ आल्यात. सूरज याच्या बॅटमधनं अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉट मध्ये होता, त्याला पिक केलंय. कॉर्नर रिजन मध्ये बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 49 अंकावरती या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम एक बॉल येणं बाकी आहे. ऑफ कटरचा वापर. टप्पा पडला. आतल्या बाजूने चेंडूनं वळण घेतला. वेग ही या चेंडूवरती खूप सारा पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. पहिलं पूर्वार्ध इथे मात्र संपुष्टात आलं. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 50 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 24 बॉलचा खेळ संपलाय. 50 बनवल्यात. येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता टीम दीपेश 11 आदर्शनगर संघाला 51 धावेची.
उत्तरार्धाला सुरुवात होती. 24 बॉल 51ची आवश्यकता. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुषार कांबळे आणि त्याच्या साथीला हर्ष. लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून मॅचला सुरुवात. पहिलं षटक विजय शेडगे गोलंदाजी मागवरती आहेत. पहिलाच बॉल अडबा पाठवून साईटला. ताकद न जाकत सर्व गुण संपन्न असणारे गोलंदाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तुषार कांबळेचा बॅटमन पहिलाच बॉलवर स्वॅगचे स्वागत केलं. षटकार ठोकला विजय शेडगेच्या विरोधामध्ये. 6 धावा येतात. पहिलाच बॉलवरती 6 धावा तुषारच्या बॅटमन आल्यात. पहिला मॅचचा हिरो ज्यानं 20 धावांचं योगदान दिलं आणि आता गोलंदाजी करत असताना प्रभावित त्यानं केलं आणि सध्याच्या घडीला फलंदाजीला आलाय आणि पहिलाच बॉलवर षटकाराची मोहर मैदानाच्या आतमध्ये उमटवली आहे. 51चा पटला करायचा असेल तर पहिल्याच ओव्हर पासून अशा पद्धतीची बॅटिंग अपेक्षित आहे. यावेळेला अप्रतिम स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून वीरेंद्र सेहवाग स्टाईलला स्ट्रोक खेळला. बॉल निघून चालला डीप पण सीमा पार. धावा 6 षटकार. बॅक टू बॅकचे 2 षटकार तुषारच्या बॅटमन येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या पलीकडचा बॉल चपराक त्यानं लगवलेला आपल्याला पाहायला मिळाले आणि आता क्लासिकल अंदाजामध्ये पॉइंटच्या डोक्यावरून वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं खेळलेला हा क्लासिकल स्ट्रोक 6 धावा देऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 12 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चुकी होणार का? यास पहिल्या अटेम्प्ट मध्ये असं वाटलं की झेल सुटतोय की काय, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये अप्रतिम कॅच टिपली आहे. महत्वाचा बॅटर तुषार कांबळे मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होत आहे. महत्वाचं बॅटर तुषार कांबळे मैदानाच्या बाहेर परतले. पहिला 2 बॉल वरती 2 बॅक टू बॅकचे षटकार आले आणि आता तिसरा बॉल वरती विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. विजय शेडगेने काम केलंय. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 बॉल मध्ये महागडे राहिले, परंतु तदनंतर तुषार सारख्या एका महत्वाच्या बॅटरला मैदानाच्या बाहेर सुद्धा परतवलेला आपल्याला पाहायला मिळालं. तुषार बाद झाले. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विनायक आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच विनू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. नवीन बॅटर विनू मैदानाच्या आतमध्ये आले. 3 बॉलचा खेळ पाहिला. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दाखल. ओपीच बॉल अडबा बॅट ऑन साइडला खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये बॉल करतो हवाई सफर. हवाई हल्ला केला. बॉल सीमा पार. विनूच्या बॅटमधून हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धाव संख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचतीये. अठरा धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. 3 षटकार आतापर्यंत 4 बॉल मध्ये विजय शेडगेच्या विरोधामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरला विनूला माहिती आहे पडायचंय झाडायचंय, परंतु आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये विजयाची माळ खिचून आणायची आहे. त्याच्यासाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल आणि 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. विजय शेडगेचा खऱ्या अर्थानं समाचार घेतला गेलाय. 3 षटकार त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तुषार कांबळे 2 आणि विनूच्या बॅटमधनं 1 केलाय. हलक्या हातानं स्टेअर केलाय. सेन्सिबल क्रिकेट महत्वाचं हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिला 5 बॉल मध्ये धावा आल्यात. आता सिंगल डबल सुद्धा चालेल याच अनुषंगाने खेळला गेला. हलक्या हातानं स्टेअर करत असताना विनायक पाहायला मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 19 धावा धावफलकावरती आल्यात. 51चा पाठलाग करायचा. ज्या प्रकारे सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आदर्श नगर या संघाने प्राप्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे 18 बॉल विजयाचा विचार केला तर अजून सुद्धा विजयासाठी आवश्यकता 32 धाव्याची आवश्यकता आहे. 18 बॉल 32ची आवश्यकता. अजून एका गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये टार्गेट करावा लागेल. त्याच्या विरोधामध्ये सुद्धा मोठी धावा संख्या उभारावी लागणार आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत.
51चं टार्गेट सेट केलं, अजून सुद्धा 32ची आवश्यकता आहे. गौरव गोलंदाजी मागवरती दाखल झाल्यात. यावेळेचा बॉल स्लाइस करायचा होता परंतु बराचसा बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक 20 अंकावरती जाऊन पोहोचतोय. हा व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्टिअर केलं, हलक्या हाताने स्टिअर केलं, अलॉंग दी कार्पेट केला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आल्यात. चांगली फिल्डिंग केली जाते, फेक सुद्धा चांगली केली जाते. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचते. 22 धावा धावफलकावरती आहेत. अजून एका गोलंदाजाला टार्गेट करायचे, त्याच्या विरोधामध्ये हल्ले चढवायचे आहेत आणि विजयाची माळ खेचून आणायची आहे. कोलबटापाचा बॉल पंचांकडे अपील. लेग बिफोर साठी पंच अगदी तटस्थ आहेत. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये परषोत्तमजी भगत सर, मेन अंपायरांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग अंपायरांच्या भूमिकेमध्ये मोहम्मद सी बकवाल सर यांना देखील आपण पाहतोय. चांगलं कामकाज सातत्यानं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. या स्पर्धेमध्ये सुद्धा दिग्गज पंच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटची कडा घेतली होती परंतु कॅच होऊ शकला नाही. बिहाइंड द विकेट शंतनू अस्तिवकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एक सोपा झेल त्यांच्या माध्यमातून मिस केला गेला. हर्ष या बॅटरला जीवनदान दिलं गेलंय. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 24 अंकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ आपण पाहिला. 3 बॉलमध्ये धावा 5 खर्च केल्या गेल्यात. स्लोवर 1 लेग कटरचा वापर केला जातोय. थांबवलं गेलं बॅटर विनायकला, फसवलं गेलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कमबॅक केलं गोलंदाज गौरवनं. पहिल्या षटकामध्ये महागडे राहिले महत्वाचे गोलंदाज विजय शेडगे. आता कमबॅक करायचं आहे आपल्याला सुद्धा. ही मॅच तितकीशी इम्पॉर्टंट आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी कमबॅक केलं परंतु शेवटच्या क्षणाला चुकी होतीये विनयच्या बॅटमधनं. आणखीन एक मोठा तडाखा, बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार, षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 अंकावरती. 30 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम 1 बॉल येणं बाकी आहे. विनायक मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट अँड पुल करायचं होतं, दिशा चुकली आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावेची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला बॉल, आउट स्विंग होत असताना चेंडूला आपण पाहिल्या. पंच बळे दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. मॅच मध्ये प्रत्येक चेंडू रोमकचकता आणून देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कधी मॅच मोरेवाडी संघाच्या बाजूने तर कधी मॅच आदर्श नगर या संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळते. आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक खेळला गॅप मध्ये. बॉल निघून चला, 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काय फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत. ज्या पद्धतीने सुरुवात केली तुषारनं अगदी त्याच पद्धतीनं विनायक आले आणि विनायक सुद्धा प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा बनवल्या गेल्यात. अजून सुद्धा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता त्यावेळेस आणखीन एक चांगला फटका. त्यावेळेला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 या अंकावरती. 38 धावा बनवल्या गेल्या. शंतनू अस्तिवकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आल्यात. चांगले बॅटिंग विनायक आणि साथीला हर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले. तुषारनं स्वप्नावत सुरुवात करून दिली. ती स्वप्नावत सुरुवात सातत्यानं चालू ठेवली. विनायकनं जबरदस्त खेळ विनायकच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. अप्रतिम खेळी तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. त्यावेळेसचा बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. त्यावेळेला आव्हांतरी स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. व्हाईट प्लस 1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 या अंकावरती.
40 धावा धावफलकावरती आहेत. 11च्या आवश्यकता. एकंदरीत जर विचार केला तर 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचं स्थान मिळवलंय टीम रिषा 11 मोरियाळी या संघानं. परंतु आदर्श नगर हा संघ आपल्याच यजमानामध्ये खेळतोय, आपणच आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खेळतोय, हार मानायला तयार नाहीये. समोरचा संघ किती ताकदीचा असू दे, त्या संघाला सुद्धा नमवण्याची ताकद आमच्याकडे आहे, आमच्याकडे नजाकत आहे. ते दाखवून देत असताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालेत. लढलेत आणि मैदानाच्या आतमध्ये भिडलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल अडबा बॅटने खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये होतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 40 अंकावरती स्थिरावली आहे. 10 बॉल आणि विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. 10 बॉल 11 धावा हे षटक तितकंसं इम्पॉर्टंट असणार आहे. इथून धावा शंतनूला सुद्धा रोखाव्या लागतील. अप्रतिम स्ट्रोक गॅप मध्ये केला क्षेत्ररक्षक आहे डी पॉइंटला. चांगली फिल्डिंग केली जाते. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव मिळेल का? याच डेफिनेटली दुसरी धाव सप्लाईने या दोन्ही बॅटर्सने कंप्लीट केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. या दोनच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचते. 9 बॉल विजयासाठी आवश्यकता 9 धावेची. दीपेश 11 आदर्श नगर अर्थात स्वर्गीय दीपेश भोईर यांच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. रोहा बिग ब्लास्ट पावसाळी धमाका आणि या पावसाळी धमाक्यामध्ये आदर्श नगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ करत असताना पाहायला मिळाला. लो फुलटॉस बॉल लेग ग्लान्स केला गेलाय अलोंग द कार्पेट. एक सिंगल कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी मिळेल का? यास डेफिनेटली दुसरी धाव कंप्लीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ओळखलंय क्रिकेट कशा पद्धतीने खेळायचं. इथून मॅच आपण सिंगल डबलनं सुद्धा फिनिश करू शकतो हे जाणलंय विनायकनं. आणि त्यानंतर दुहेरी धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा 44 अंकावरती पाहायला मिळतात. यावेळेस बॉल दिशेवरती भरकटला. व्हाईट बॉल येतोय महत्वाच्या क्षणाला. हा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती आल्यात. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 6ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची आतली कडा घेतली गेल्या. शॉट फाईन लेगला सेंडो ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर बॉल वरती आल्यात. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 46 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल विजयासाठी आवश्यकता 5 धावेची. 7 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता. 51 धावांचा टार्गेट ज्या वेळेला सेट केला असं वाटलं होतं की धावांपासून वंचित राहील आदर्श नगर हा संघ. पण तो सुरुवात तुषारनं अप्रतिम केली आणि ती सुरुवात विनू मैदानाच्या आतमध्ये आले. त्याच पद्धतीने सुरुवात चालू ठेवली आणि सातत्यानं मोठे फटके खेळले गेले. अप्रतिम फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. आसमानी सुलतानी टोला मॅच फिनिश केली आहे. टीम दीपेश 11 आदर्श नगर या संघानं ही मॅच जिंकली. वर्ल्ड प्लेट बोर्ड टीम चांगला खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघांचा. परंतु शेवटच्या क्षणाला विजयाची माळ खेचून आणली आहे टीम दीपेश भोईर 11 आदर्श नगर या संघानं. या मॅचचा हिरो ज्यांना बॅटिंग करत असताना अप्रतिम खेळ केली. 51चा पाठला करत असताना 28 धावा ज्याच्या बॅटमन आल्या तो टीम दीपेश 11 आदर्श नगर संघाचा विनायक ठरतोय. प्लेअर ऑफ द मॅच हकदार. यस विनायकला आपण इन्व्हाइट करूयात. या विनायक आपण आपला प्लेअर ऑफ द मॅचचा सन्मान या ठिकाणी स्वीकारा.